तिथं आपण बघितलं होतं 2022 ला चॅप्टर आलेला आहे 6 to 8 मार्क्स. देन 2023 6 to 8 मार्क्स. देन 2024 ओके, इथे 23 इथे 24 सेम कंडिशन 6 to 8 आणि 2025 ला सुद्धा 6 to 8 मार्क्स. ओके ठीक, चला आपण पुढे जाऊया. तर महत्वाची गोष्ट म्हणजे जीएसटी. आता 9th स्टँडर्डला किंवा 8वी 9वी 7वी असेल, तुम्हाला बँक चॅप्टर होता, बँक नंतर अकाउंट्स आले, नंतर इंटरेस्ट आला, कंपाऊंड इंटरेस्ट आला, नंतर 9वीला तुम्हाला हा चॅप्टर इंट्रोड्यूस केला होता, तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की आपण जे काही पैशांची इन्कम करतो त्या इन्कमचा काही प्लॅन केला पाहिजे, नाहीतर फक्त पैसे येतात आणि जातात, येतात जातात. ठीक आहे, तर काही प्लॅनिंग केली पाहिजे. आता ही प्लॅनिंग केल्यानंतर जे पैसे आपण कमवतो त्या पैशांवरती सुद्धा जीएसटी लागते. किंवा आपण एखादी वस्तू घेतो त्या वस्तूवर सुद्धा एखादी छोटी गोष्ट असेल, एखादी मोठी गोष्ट असेल, अजून जास्त मोठी गोष्ट असेल, जशा प्रकारच्या वस्तू असतील, काही गोष्टी असतील, त्या प्रकारेनुसार काय लागते, जीएसटी लागते. प्रत्येक वस्तूला वेगळ्या प्रकारची जीएसटी असते. तर बघा, आधी जीएसटी म्हणजे काय ही गोष्ट समजून घेऊ. जीएसटीचा लॉंग फॉर्म आहे गुड सर्व्हिस टॅक्स. आता गुड्स म्हणजे काय की वस्तू, ठीक आहे, आणि सर्व्हिस म्हणजे ते काही सर्व्हिस असते, त्या सर्व्हिस वरती काय लागतो, टॅक्स लागतो. ठीक आहे, त्याला जीएसटी म्हटलं जातं. तर जीएसटीचे 2 टाईप पडतात महत्वाचे. आता 2 टाईप म्हणजे काय, एक असतं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक असतं स्टेट गव्हर्नमेंट. मग सेंट्रल गव्हर्नमेंटला जो टॅक्स जातो त्याला म्हटलं जातं सीजीएसटी. म्हणजे सेंट्रल, बघा, सीजीएसटी आणि एसजीएसटी आर 2 कंपोनंट्स ऑफ जीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणारा टॅक्स, बघा, विच इज टू बी पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि स्टेट गव्हर्नमेंटला जाणाऱ्या टॅक्सला म्हटलं जातं एसजीएसटी, म्हणजे स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स. आणि हा जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला जातो. म्हणजे अशा प्रकारे 2 टॅक्स असतात, दोघं सेम असतात. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोघं इक्वल असतात. ठीक आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला हा सेम टॅक्स जातो. तर त्याच्यासाठी छोटेसे फॉर्म्युले आहे. तो जो मेन जीएसटी आहे, तर जीएसटी इज इक्वल्स टू, छोटा फॉर्म्युला आहे, सीजीएसटी प्लस एसजीएसटी. दोघांची ऍडिशन होते आणि त्यालाच म्हटलं जातं मेन जीएसटी. तुम्ही जर कधी एखादी वस्तू खरेदी केली असेल आणि तुम्ही जर जीएसटी बिल घेतला असेल तर जीएसटी मध्ये 3 कॉलम असतात. 3 कॉलम कसे असतात बघा, ही असते प्राइस. ओके, त्या प्राइसच्या शेजारी असते सीजीएसटी, त्याच्या शेजारी असते एसजीएसटी, त्यानंतर असते जीएसटी आणि त्यानंतर असते फायनल अमाऊंट. ओके, म्हणजे एखाद्या वस्तूची प्राइस समजा 100 रुपये असेल, त्याच्यावरती जर 18% जीएसटी असेल तर सीजीएसटी असेल 9%, 9%, एसजीएसटी असेल 9% आणि जीएसटी असेल 18%. म्हणजे 100 रुपयांची वस्तू त्याच्यावर जीएसटी झाला 9% म्हणजे 9 रुपये. ओके, 9 रुपये आहे, 9 रुपीज. सेम इथे येणार आहे 9 रुपीज. मग इथे किती येणार रे, तर इथे येणार 18 रुपीज. आणि फायनल अमाऊंट काय तयार होणार, 100 प्लस 18, म्हणजे तुम्हाला ती वस्तू पडली 118 रुपयांना, 118. अशा प्रकारे बिल तयार केलं जातं. ठीक आहे, तर ऍक्च्युली वस्तू जी होती ती 100ची होती, पण तुम्हाला ती पडली 118 रुपयांना. अशा प्रकारे हा जीएसटी असतो. हा 9 रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटला गेला, आपला महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र स्टेट आहे, आणि सेंटरला जातो 9 रुपये. ठीक आहे, अशा प्रकारे जीएसटी कॅल्क्युलेट केली जाते. इथं दिलेलं आहे 3 प्रॉपर फॉर्म्युले राईट केले आपण. जीएसटी इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी, नंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी इक्वल आहे. ठीक आहे, आणि जर सीजीएसटी आणि एसजीएसटी तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला जीएसटी विचारली
सिंपल आहे, जीएसटी डिवाइड बाय 2, म्हणजे जीएसटी दिलेली आहे आणि सी जीएसटी एस जीएसटी विचारली तर असं सिंपल फॉर्म्युला. किंवा हे दोघं दिले तर दोघांची ऍडिशन, आणि फक्त एकच दिला तर मल्टिप्लाय 2. ठीक आहे. अशा प्रकारे हे 3 फॉर्म्युले आहे, याच्यानुसार तुम्ही अजून फॉर्म्युले फिरवू शकता. अशा प्रकारे आपण 3 टॉपिक बघितले. एक म्हणजे जीएसटी म्हणजे काय, त्यानंतर सी जीएसटी आणि एस जीएसटी. इथपर्यंत जर समजलं असेल तर वाय टाईप करायचं आहे किंवा एस टाईप करायचं आहे. चला फास्ट, समजलंय सर्वांना? चला पटकन, एकदम फास्ट मध्ये, एकदम एनर्जेटिक राहायचं. चॅप्टर खूप सोपं आहे. या चॅप्टरची थेरी जर समजली तुम्ही खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता, पण पाठांतर जर करत असाल तर काहीच उपयोग नाही. त्यामुळे हे लेक्चर खूप महत्वाचं आहे. ते प्रॉपर तुम्ही बघणं आणि समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा तेव्हा तुम्ही उत्तर दिलेले पाहिजे. ठीक आहे. आता एकदम सिंपल प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे बघा, तुम्ही जी इन्कम करतात ती इन्कम केल्यानंतर तुमच्या घरामध्येच उदाहरण बघून मला आन्सर द्यायचंय. किती पैसे आल्यानंतर तुम्ही कुठं कुठं खर्च करतात. प्रत्येकाने रॅन्डमली आपल्या घरात अनुभव असेल, तुम्हाला माहिती आहे कुठं कुठं खर्च होतात. पटकन टाकायचं आहे तुम्ही खर्च कुठे करतात जेव्हा पैशांची इन्कम होते घरात. चला फास्ट पटकन मी वाचतो, तुम्ही चला. गोल्ड, निकमने सांगितलंय गोल्ड. नंतर ग्लोसरी, ओके शिंदे व्हेरी गुड. मेडिकल, ओके व्हेरी गुड. कोतवाल मेडिकल. अजून अजून नवीन नवीन नाव आले पाहिजे. कार्स घेतात, ओके व्हेरी गुड. अजून 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 व्हेकल, ओके व्हेरी गुड. पुढे पुढे पटकन एकदम फास्ट मध्ये. अरे 40 विद्यार्थी, 40. बाईक घेतात, तनुश्री. प्लॉट घेतात, ओके पाचोरकर. बंगलोज, बंगला घेतला, ओके. अजून अजून कार, फ्लॅट. अजून एवढं दिसतंय का, कार बाईक फ्लॅट. अजून अजून लाईट बिल, ओके व्हेरी गुड. ट्रॅक्टर, एरोप्लेन तिकीट, वा वा पवार आपण गेलेलो आहे, ओके ठीक आहे व्हेरी गुड. गोल्ड घेतलेले तुम्ही, ओके. हॉस्पिटल, डेली एक्सपेन्सेस, ग्रोसरी, एज्युकेशन, पेट्रोल, फ्लॅट, प्लॉट, प्लॉट. नंतर वेडिंग, ओके लगेच लग्न करून टाकवा, काहीच अडचण नाही, ओके व्हेरी गुड. क्लॉथ्स, शॉपिंग्स, शेअर्स घेतात जोंधळे, ओके. इन्व्हेस्ट करतात, ओके. इन्व्हेस्ट पण महत्वाची. हे बाकीचे नाही फक्त खरचले, हे कायम गरीब. 1,00,000 रुपये जरी पगार असेल, हे फक्त कार, गाड्या, बंगले हेच घेणार आणि घरात रुपये राहणार नाही. अशी हे गरीब असतात, ₹1,00,000 कमवतात आणि खर्च करतात. अशा लोकांना गरीब लोक म्हणतात. चला पुढे बघा, इन्व्हेस्टमेंट शून्य असते काहींची. चला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, एकाने सांगितलंय, फक्त एकच उत्तर आलं इन्व्हेस्टमेंट. जमीन घेतात, ओके. जमीन सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. शेतकरी अजून जमीन वाढवतात, काही शेतकरी जमीन विकतात, काही शेतकरी जमीन घेतात. 2 प्रकार आहे शेतकऱ्यांमध्ये. नंतर एफडी आहे, आरडी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, शेअर्स आहे, ट्रेडिंग आहे. पाचोकर डायरेक्ट ट्रेडिंग कडे गेलेला आहे, ओके. एफडी आहे, स्टॉक इन्व्हेस्टमेंट आहे, स्टॉक मार्केट आहे, शेअर अँड ट्रेड आहे, ओके. अजून बाईंग अ प्लॉट, ओके. प्लॉट घेतलेले आहे. जोंधळे म्युच्युअल फंड घेतलेले आहे, ओके. पवारने म्युच्युअल फंड घेतलेले आहे, ओके ठीक आहे ठीक आहे, काहीच अडचण नाही. अशा गोष्टी माहीत पाहिजे, म्हणजे फक्त पैसे येतात पण काय करायचं त्याचं नियोजन, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. हा एक महत्वाचा चॅप्टर आहे. आपण एक एक गोष्ट प्रॉपर बघणार आहोतच. ठीक आहे. तर जे विद्यार्थी ऑलरेडी आपल्या क्लासला आहे ऑफलाईनला त्यांना माहिती आहे आपण थेरी प्रॉपर घेतलेली, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनाही काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. चला आता आपण पुढे जाऊ. तर बघा आता महत्वाचं म्हणजे GSTIN एक नंबर असतो जीएसटी. आता हा नंबर कोण काढतं, ज्यांचे व्यवसाय बिझनेस जे मोठे आहे आणि ज्यांचं ट्रान्झॅक्शन, बरं का, इन्कम नाही, ट्रान्झॅक्शन म्हणजे आले गेले आले गेले, असं जर 20 लाखापेक्षा जास्त होत असेल अकाउंटला, म्हणजे पैसे येतात जातात, जे ट्रान्झॅक्शन असतात ते 20 लाखापेक्षा जास्त झाले एका वर्षात, तर त्यांना जीएसटी रजिस्टर करावा लागतो. किंवा त्याला एक ऑप्शन आहे ते म्हणजे ITR फाईल, ओके. इन्कम रिटर्न, ओके. आय म्हणजे इन्कम, टी म्हणजे बघा ITR, ओके. इन्कम टॅक्स रिटर्न. हे सुद्धा एक ऑप्शन आहे. कारण की काही विद्यार्थी म्हणू शकतात सर आमचे पण 50-50 लाखापर्यंत ट्रान्झॅक्शन जातात पण आम्ही तर जीएसटी नंबर काढलेला नाही, तर त्यांना भरावा लागतो ITR, ओके. आता ITR चे तर आपण मेन्शन नाही केले ना, मग ITR म्हणजे काय, इन्कम टॅक्स रिटर्न, ओके. ही फाईल करावी लागते. जर तुमचा जीएसटी नंबर नसेल
परत तुमचं ITR फाईल नसेल आणि तुमचे जर 20 लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाले तर तुम्हाला IT डिपार्टमेंट कडनं एक नोटीस येते की तुम्ही जे पैसे कमवले त्याचं प्रूफ द्या की तुम्ही कुठून कमवले. जर तुम्ही ते दिलं नाही, आता 1 जानेवारीपासून नवीन रूल चालू झाला. जर तुम्ही तुमची इन्कम कुठून आली दाखवली नाही, जेवढी घरात पैसे आहे बँकेत आहे त्याचे 80% पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला जमा करावे लागतील. म्हणजे जर तुमच्याकडे असतील 10 लाख रुपये तर 8 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि तुम्हाला वरतील 2 लाख. तुम्हाला इन्कम दाखवावं लागेल की मला कुठून आली. मग ही इन्कम दाखवण्याचं प्रूफ म्हणजेच ITR फाईल करणे. ठीक आहे. किंवा GST. आता जो व्यक्ती GST काढतोच त्याला ऑलरेडी ITR फाईल असतेच. त्याचं अकाउंट असतं, ते अकाउंट त्याला फिल करावंच लागतं. ओके, प्रॉपर वेबसाईट असते. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी असतात. तर बघा, मेन म्हणजे याच्यावर एक प्रश्न येतो की GSTIN नंबर किती अल्फाबेटचा असतो, असं आलेलं आहे. मागच्या वर्षीच प्रश्न येऊन गेलेला आहे, परत येऊ शकतो, माहित नाही. बघा, त्यामध्ये GSTIN म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. GST म्हणजे काय माहिती आपल्याला, गुड सर्व्हिस टॅक्स, आणि IN म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन नंबर. ठीक आहे. MCQ ला लॉंग फॉर्म पण विचारू शकतात. सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. नंतर GSTIN इज मॅन्डेटरी फॉर द डीलर. कोणाला मॅन्डेटरी आहे, नीट बघा, डीलर हुज annual turnover in previous financial year exceeds ₹20 lakh. आता आत्ताचे रूल वेगळे आहे आणि जेव्हा तुमचं टेक्स्टबुक डिझाईन झालं तेव्हाचे रूल वेगळे होते. दरवर्षी रूल चेंज होतात. आता इथं 20 लाख दिलेले म्हणून आता पण 20 लाख असेल असं नाही. ओके, खूप रूल चेंज होतात. 6 महिन्यात पण रूल्स चेंज होत असतात. आता त्यांनी मेन्शन पण केलेले आहे की यानुसार आता रूल राहिलेले नाहीये. तुमचं बुक, तुमचा सिलेबस जेव्हा डिझाईन केला गेला त्यानुसार ते लिहिलेलं होतं त्या पुस्तकात. दरवर्षी चेंजेस होत असतात. त्यानंतर बघा, त्यांनी सांगितलंय तुम्हाला पॅन म्हणजे माहिती आहे, 9 स्टँडर्डला होते, 8वीला होतं. पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर आणि पॅन मध्ये 10 डिजिट असतात आणि पॅन पासूनच GSTIN नंबर बनतो आणि त्यामध्ये असतात 15 अल्फा न्यूमेरल्स. 15 अल्फाबेट असतात, त्याच्यामध्ये काही नंबर्स असतात, म्हणून अल्फा न्यूमेरल्स म्हटलेले आहे. ते 15 असतात. हे कन्सेप्ट डोक्यात फिट करून ठेवायची की 15 अल्फा न्यूमेरल असतात. ते कसे असतात बघा, इथं दिलेलं आहे GSTIN नंबर. किंवा तुमच्यापैकी असतील काही ज्यांचे व्यवसाय असतील त्यांचा GST नंबर पण बघू शकतात, काही अडचण नाही. त्यामध्ये बघा 27 हा जो डिजिट असतो, 2 डिजिट फॉर स्टेट कोड. हा स्टेट कोड असतो. प्रत्येक स्टेटचा कोड वेगळा असतो. जसे आपल्या बाईकवर, मोटरसायकल MH15 लिहिलेलं असतं, म्हणजे काय, महाराष्ट्र, आणि 15 म्हणजे नाशिक. ओके, ठीक आहे. नंतर बघा, जसा जिल्हा बदलेल तसं 15 पण बदलेल. ठीक आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी 15 आहे. तसं इथं 27 एक स्टेट कोड आहे. त्यानंतर ABCDE 1 2 3 4 H हे 10 डिजिट आहे, ते पॅन नंबर असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर 1 म्हणजे 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. म्हणजेच काय, ह्या पॅन कार्ड वरती एकच GST रजिस्ट्रेशन आहे. 2 आले तर 2 व्यवसाय. ओके. नंतर हा जो Z असेल तो असेल युनिफॉर्म फॉर ऑल, सर्वांसाठी सेम आहे. शेवटचा जो 5 आहे तो म्हणजे व्हॅलिडिटी ऑफ GSTIN व्हेन इंटर द ऑन GST पोर्टल. म्हणजे त्याची व्हॅलिडिटी असते, प्रत्येकाची व्हॅलिडिटी असते. आपली पण व्हॅलिडिटी आहे, प्रत्येकाची आपली व्हॅलिडिटी वेगळी आहे. आपण कधी जाणार, कुठे जाणार माहित नाही. इतकंच आहे का आपली स्वतःची व्हॅलिडिटी कधी ती माहित नाही, पण आहे इतकं फिक्स. बघा, नोट हिअर 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. आता हा 27 महाराष्ट्राचा कोड आहे. ठीक आहे. फ्रॉम 27 one can understand that the person or firm is registered in महाराष्ट्र. GST नंबर बघून सांगता येतं की हे महाराष्ट्रामधील व्यवसाय आहे. अशा प्रकारे आपण GSTIN हा एक नंबर बघितला. ओके, चला आता पुढे जाऊया. क्लिअर आहे? चला वाय टाईप करा. समजलंय? फास्ट. चला, समजलंय? एकदम फास्ट. सर्वांचे रिप्लाय पडले पाहिजे. ओके, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आता महत्वाची जादू, याला जादूच म्हणता येईल तुमच्यासाठी.
ही जादू नसून एक आपल्या भाषेत म्हटलं तर काळा बाजार आहे. तुम्हाला कसं लुटलं जातं पण ते तुम्हाला माहीत पाहिजे. आता काही म्हणशील सर आमची पोल खोल राहिले, आमचे व्यवसाय सर सगळं सांगताय, सगळं काही सांगत बसत नाही. लक्ष द्या, ट्रेडिंग चेन असते म्हणजे एखादी वस्तू जेव्हा तयार होते ती तयार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत तुमच्या हातात येईपर्यंत ती किती पटीने वाढते ते शिकवतं ही ट्रेडिंग चेन. ज्या विद्यार्थ्याला ज्या व्यक्तीला ही ट्रेडिंग चेन समजली तो निदान त्याचे थोडे तरी पैसे वाचवू शकतो. ठीक आहे. तर बघा ट्रेडिंग चेन म्हणजे काय. बघा मॅन्युफॅक्चरर म्हणजे जिथे एखादी वस्तू तयार होते. ठीक आहे. मग मॅन्युफॅक्चररकडनं ती जाते होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर आणि यांनाच मान्यता असते किंवा एखादी फॅक्टरी मॅन्युफॅक्चरर फक्त यांनाच त्या वस्तू विकते. ठीक आहे. कारण की हे जे आहे ते बल्कमध्ये घेतात म्हणजे त्यांचे कंटेनर असतात, मोठमोठे ट्रक्स असतात, त्यामध्ये ते बल्कमध्ये माल उचलतात. त्यामुळे मॅन्युफॅक्चरर सिंगल व्यक्तीला विकू शकत नाही. मग इथे ते विकली जाते वस्तू. यानंतर ही ट्रक वगैरे भरून प्रॉपर आयसर भरून ते आणतात आणि कोणाला देतात. छोटे दुकानदार, आपण म्हणतो होलसेलर वगैरे, होलसेलर हे यांच्याकडनं छोटे दुकानदार परत एकदा विकत घेतात आणि ह्या रिटेलर कडनं आपण घेतो कंझ्युमर. अशा प्रकारे एक वस्तू दोन ठिकाणी म्हणजे 3 ठिकाणी ट्रेड करते. बघा इथं एक ट्रेडिंग झाली, इथून इथे ट्रेडिंग झाली, त्यानंतर फायनली आपल्या हातात आली, इथे एक ट्रेडिंग झाली. म्हणजे पैशांची देवाणघेवाण इथे सुद्धा झालेली आहे, इथे सुद्धा पैशांची देवाणघेवाण झालेली आहे आणि इथे सुद्धा पैशांची देवाणघेवाण झालेली आहे. ठीक आहे. मग पैशांची जिथं जिथं देवाणघेवाण होणार वस्तूची किंमत वाढणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एकदम छोटी गोष्ट, समजा एक पेन आहे, पेन नाही आपण दुसरं घेऊ, एक खेळणं आहे समजा टॉय. ओके. एक खेळणं आहे आणि मॅन्युफॅक्चररने जे खेळणं बनवलं त्या खेळण्याला त्याला खर्च आला 10 रुपये. किती खर्च आला. 10 रुपये खर्च आला. बघा 10 रुपये खर्च आला. आता याने ही वस्तू विकली होलसेलरला. ओके. होलसेलरला विकली, होलसेलरला विकली 10 रुपयाची वस्तू. तो 10 रुपयाला विकणार नाही, त्याला स्वतःलाच 10 रुपये खर्च आलेला आहे. मग तो विकणार आहे समजा 20 रुपयाला. ठीक आहे. 20 रुपयाला जरी प्राइस लावली, मी तुम्हाला सांगितलं जिथं जिथं वस्तूंची देवाणघेवाण होणार तिथे जीएसटी येणार. मग समजा जीएसटी आपण 10% घेतली, 10% जीएसटी नसतो, वेगवेगळा असतो, आपण घेतली थोडं कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी. मग जर 10% जीएसटी असेल, 20 रुपये किंमत आहे, तर 20 रुपयाचा 10% होतो किती होणार 2 रुपये. म्हणजेच ही वस्तू असणार 22 रुपयाला. 22 रुपयाला कोण घेणार होलसेलर. म्हणजे वस्तू पडली 22 रुपयांना, 22 रुपीजला. आता हा होलसेलर यांना 22ला विकल का नाही. जो असेल रिटेलर, बघा रिटेलर, या रिटेलरला याने 22ला घेतलेली वस्तू तो सांगेल भाऊ माझ्याकडे 30 रुपयाला वस्तू आहे, तुला घ्यायची तर घे, 30 रुपये प्राइस असेल. मग हा सांगेल हो ठीक आहे. मग 30 रुपयांना रिटेलर घेणार, बट या 30 रुपयावरती पुन्हा एकदा 10% जीएसटी लागणार आहे. मग 10% जर 30 रुपयाचे म्हणजेच 3 रुपये, मग 30 + 3 म्हणजे 33 रुपयांना ही वस्तू रिटेलरला पडणार आहे. मग आता 33 रुपयाची वस्तू तो आपल्याला 33लाच विकेल का नाही, तो त्याचा नफा पण बघणार. मग तो 33 रुपयाची वस्तू तो पुन्हा तुम्हाला 40 रुपयाला लावणार आणि याच्यावर टॅक्स पण लागणार. आता सर आम्ही तर प्रत्येक वस्तू टॅक्स भरत नाही. बाबड्यांनो, त्यांनी टॅक्स वगैरे धरूनच प्राइस वाढवलेली असते. तुमच्याकडनं त्या प्राइस मध्ये वस्तू तुम्हाला वस्तू देतात आणि ते पैसे घेतात. त्या पैशामध्ये काही जीएसटी असते, ती वजा करून जीएसटी भरली जाते. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला जीएसटी बिल जरी मिळत नसेल तर जीएसटी बिल घेत चला. मग काही वस्तूंना जीएसटी बिल मिळत नाही पण त्यांनी जीएसटी वगैरे लावून तुम्हाला ती विकलेली असते. मग बघा 10% पुन्हा एकदा जीएसटी लागणार आहे. ओके. म्हणजे ही 40 रुपये जरी वस्तू असली तुम्हाला ती पडणार आहे 44 तुम्हाला ती खेळणं पडलं. ऍक्च्युअल मध्ये किती प्राइस होती, 10ला बनली होती. ठीक आहे. 20 रुपये लावली होती. 20 रुपये पासून चालू झालं
44 दुप्पट प्राइस वाढली, पण ॲक्च्युली दुप्पट नसते, ही खूप असते. ओके, म्हणजे 3पट 4पट सुद्धा प्राइस असते आपल्यापर्यंत येईपर्यंत. ठीक आहे, चला समजली. ट्रेडिंग चेन समजली फास्ट. ट्रेडिंग चेन समजली. यश पवार, ब्रोकर हा टॉपिक डायरेक्ट चॅप्टरच्या शेवटच्या पानावर आहे बबड्या, ते आपण नंतर. इथं ब्रोकर वगैरे नाही बरं का, ब्रोकर वगैरे नाही, यांना ब्रोकर नाही म्हणत रे, यांना ब्रोकर म्हटलं जात नाही. जे लोक वस्तूची देवाणघेवाण करतात त्यांना ब्रोकर म्हटलं जात नाही. ब्रोकर अशा व्यक्तींना म्हटलं जातं ते वस्तूंची देवाणघेवाण नाही करत, ते फक्त मध्यस्थी असतात. ओके, जसे लग्न जुळून द्यायला मध्यस्थी असतो, तसेच व्यवहार करायला सुद्धा एक मध्यस्थी असतो. चला लक्ष द्या. व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC. ही गोष्ट महत्वाची काय, याच्यावरती एक्झाम्पल आहे, फॉर्म्युलेज आहे. तर बघा, वेन ट्रेडर पेज GST, दोन गोष्टी महत्वाच्या बरं का. ट्रेडरने जेव्हा GST पे केली, कधी पे केली GST, कधी पे केली, ऍट द टाइम ऑफ परचेस. वस्तू आली, पैसे गेले, वस्तू आली, इनपुट. ओके, म्हणून वस्तू आली त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. पैसे दिले म्हणजे GST भरली. नीट बघा, व्हेन ट्रेडर पेज GST पे केली म्हणजे पैसे भरले आणि वस्तू घेतली, म्हणून त्या पैशांना म्हणायचं इनपुट टॅक्स, किंवा त्या टॅक्सला म्हणायचं इनपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स म्हणजे याचा एक्झॅक्ट उलटा. काय, GST घेतली, वस्तू दिली. ठीक आहे, म्हणजे बघा इथं बघा, हेच एक्झाम्पल आहे. इथे 22 रुपयाला वस्तू घेतली आणि पैसे दिले, हे इनपुट झालं. आणि इथे पैसे घेतले याच्याकडनं किती, 33 रुपये घेतले. 22 रुपयाला वस्तू घेतली आणि 33 रुपये घेतले आणि वस्तू दिली 33 रुपये. 33 म्हणजे आउटपुट टॅक्स आणि 22 रुपये म्हणजे इनपुट टॅक्स. 22 रुपये दिले होते, वस्तू घेतली, म्हणजे इनपुट टॅक्स झाला 22 रुपये. नंतर 33 रुपये घेतले आणि वस्तू दिली, म्हणून 33 रुपये झाला आउटपुट टॅक्स. ठीक आहे, बघा, कलेक्ट्स GST ऍट द टाइम ऑफ सेल विच इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. आणि तुम्हाला एकदा आउटपुट आणि इनपुट समजलं, अजून शॉर्टकट मध्ये सांगून देतो ट्रिक म्हणून. आउटपुट टॅक्स हा कधीही जास्त असतो. आउटपुट टॅक्स कायम जास्त असेल इनपुट पेक्षा. मग तुम्हाला नाही समजत आहे ना, वाक्यरचनेनुसार व्हॅल्यूवरून ओळखा. जी व्हॅल्यू छोटी तो इनपुट, जी व्हॅल्यू मोठी तो आउटपुट टॅक्स. आणि म्हणून एक छोटासा फॉर्म्युला तयार होतो की इनपुट आउटपुट तर झालं, मग त्या दुकानदाराला गव्हर्नमेंटला किती GST भरायची आहे. मग 22 आणि 33 यांची सबट्रॅक्शन होणार आणि उत्तर येणार 11. गव्हर्नमेंटला फक्त 11 रुपये भरायचे आहे. म्हणजे फॉर्म्युला येतो GST पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. दुकानदाराला GST कशी भरावी लागते, आउटपुट मायनस इनपुट केलं जातं. समजलंय, छोटासा फॉर्म्युला समजला सर्वांना. पटकन पानसरे आणि पवार ते हँडरेज वगैरे करू नका बाबड्यांनो, लक्ष द्या. मी काय शिकवतो इकडे लक्ष द्या पवार. आणि त्यानंतर जो प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या फक्त, ते हँडरेज नका करीत बसू. चला लक्ष द्या. ओके, जायचंय पुढे. चलो, आता महत्वाचं म्हणजे जे तुम्ही मला उत्तर दिले होते ते फक्त कसे खर्च करतो आमच्या घरामध्ये त्या गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या. पण जे प्रॉपर लोक असतात, फायनान्शियल प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात फिट आहे, त्यांनी कितीही कमी पैसे कमवले पण त्यांना जर इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज आहे तर ते कधीही श्रीमंत आहेत. इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज आलं पाहिजे. भविष्यात तुम्ही पैसे कमवणार आहे. खर्च येडं सुद्धा करतं, इन्व्हेस्टमेंट येडं करत नाही. इन्व्हेस्टमेंट करायला अक्कल आणि हुशारी लागते. मग तुम्ही खूप लहान आहात, पण हे तुम्हाला चॅप्टर का आहे तर पेपरला मार्क्स पाडण्यासाठी हा चॅप्टर नाहीये. तुम्हाला लहान वयातच ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, म्हणजे तुम्ही भविष्यात पैसे इन्व्हेस्टमेंट कराल किंवा घरच्यांचे पैसे वाया घालवणार नाही. तुम्हाला फक्त घरच्यांचे पैसे वाया घालवायला आवडतात. फक्त तुम्ही सांगतात पप्पा हे पाहिजे, पप्पा लगेच आणून देतात, पैसे वाया जातात, कारण की तुम्ही त्यांची काही किंमत नसते. आताही बघा 500 रुपये आहे, काही नाही 300, काही नाही 500, क्लास फी भरली आणि बस येतात जातात, लेक्चर करतात, काही घेणं नाही. घरच्यांनी पैसे दिलेले ना, स्वतःने कमवले नाही.
फक्त काहीतरी टाइमपास म्हणून लेक्चर करायचं, मोबाईल हातात मिळतो, याला हँड रेज कर, याला ओके कर, याला ऑनलाईन हे सांगायचं, मॅसेज करायचे, गप्पा मारायच्या, लेक्चर तिकडेच जाऊ द्या. अशी काही बातदारी त्या लेक्चरमध्ये. चला आता लक्ष द्या, त्यांच्यासाठी बोलण्यासाठी आता आपल्याला वेळ नाहीये. चला पुढे बघा, वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट हे खूप महत्वाचं आहे. खूप डीप मध्ये काही गोष्टी सांगतोय, समजून घ्या, फ्री नॉलेज आहे. बघा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट बघितली ऑलरेडी तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच आहे, भरपूर त्यांना माहिती. बघा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, नंतर डिफेन्शर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, बॉन्ड्स असतात, खूप नवीन या गोष्टींसाठी गव्हर्नमेंट बॉन्ड असतात. म्हणजे एफडी काय केली आणि बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले ते सुद्धा आता महत्वाचे. खूप सारे बॉन्ड्स काढलेले आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात, रोड बांधायचे आहे, मग गव्हर्नमेंटला फंड कमी पडतो, ते बॉन्ड्स काढतात, लोकांकडनं ते पैसे गोळा करतात, त्यांना फिक्स इन्कम देतात, म्हणजे 7%, 8%, 9% रिटर्न देतात. बँकेत एफडी 6 किंवा 7% देते. 7 तर कोणी देतच नाही, 6 आणि 6.5% एफडीचा रिटर्न असतो. बघा फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी, ओके, 6 to 6.5% रिटर्न असतो वार्षिक. त्यानंतर इममुव्हेबल प्रॉपर्टी. आता इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे काय? जमीन. मग जमीन म्हणा किंवा याने प्लॉट म्हणा, ही इममुव्हेबल प्रॉपर्टी, ही मूव्ह केली जात नाही. ठीक आहे. बघा इममुव्हेबल प्रॉपर्टी मध्ये कोण येतं? लँड म्हणजे जमीन, शेती, ओके. नंतर प्लॉट येतो, नंतर काय येतो? प्लॉट. हे दोनच येतात, फ्लॅट येत नाही. फ्लॅट नंतर पाडून टाकला जातो. हे दोनच येतात, ओके. त्यानंतर रिकरिंग डिपॉझिट आहे आरडी. आता एफडी म्हणजे फिक्स पैसे ठेवावे लागतात आणि आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, तुम्ही मंथली इन्स्टॉलमेंट भरू शकतात. आरडी म्हणजे समजा माझ्याकडे 1 लाख रुपये एफडी करायला नाहीये, मग मी मंथली 10,000 हजार रुपये टाकल, तर आरडी असते, ओके. आरडीला सुद्धा 6 to 6.5% इंटरेस्ट रेट असतो. दोघांचा सारखाच आहे, पण इथे फिक्स असतात पैसे आणि इथे मंथली भरावे लागतात. बँक तुम्हाला आरडी करा कधीच सांगत नाही, तुम्हाला फक्त सांगतात एफडीच करा. तुमचे पैसे गुंतलेले असतात, बँकेला त्याचा फायदा असतो. त्यानंतर बघा इन्शुरन्स. सर इन्शुरन्स मध्ये सेव्हिंग कशी काय? इन्शुरन्सचे तर आम्ही फक्त हप्ते भरतो. आता तुम्ही नाही भरत, पण काही घरचे आहेत त्यांनी इन्शुरन्स काढलेले, घरातले सगळ्यांचे इन्शुरन्स काढतात, मेडिकल असेल आणि इन्शुरन्स काढतात आणि सांगतात की सर इन्शुरन्स आमचा असा आहे की घरातली व्यक्ती गेली त्यानंतरच पैसे मिळणार. ती पॉलिसी वेगळी, इन्शुरन्स वेगळा. इन्शुरन्स अशी गोष्ट आहे, खूप साऱ्या गोष्टी. आता मी काही ते इन्शुरन्स बद्दल खूप सांगत बसत नाही. इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे परत पण मिळतात, त्याचे वाढलेले पण असतात. खूप साऱ्या स्कीम आहे. आता तुम्ही लहान आहेत, ते आता आपण काही घेणार नाही. नंतर आपण युट्यूबला लेक्चर आणि व्हिडिओ टाकणारच आहे. हळूहळू तुम्ही जसे मोठे होणार तुम्हाला नंतर बघायला मिळेलच. चला पुढे बघा शेअर्स. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्यांचे शेअर्स असतात. शेअर्स म्हणजे काय आपण पुढे बघणार आहे, आपल्या चॅप्टर मध्ये आहेच. त्यानंतर पीएफ असतो. आता पीएफ जे नोकरदार वर्ग आहेत, म्हणजे जे नोकरी करतात, प्रायव्हेट कंपनी असो नाहीतर गव्हर्नमेंट असो, कंपल्सरी पीएफ कट असतो. त्यांनी नाही म्हटलं तरी पीएफ कट होतोच. का होतो? त्याचा फायदाच असतो. पीएफ कट होतो. पीएफचा फायदा असा असतो की समजा तुमचा 2,000 रुपये पीएफ कट होत असेल तर कंपनी सुद्धा 2,000 रुपये टाकते. म्हणजे 50% तुमचे असतात, 50% कंपनी स्वतः टाकते. असे 4,000 रुपये प्रत्येक महिन्याला जमा होतात आणि याला पण भरपूर सारे रिटर्न मिळतात. आणि नंतर तुम्ही जेव्हा रिटायर होतात किंवा कंपनी सोडतात तेव्हा तुम्हाला तो पीएफचा पैसा मिळतो, ओके. त्याच्यावर तुम्हाला व्याजदर पण भेटलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे पीएफ एक गोष्ट आहे, प्रोव्हिडंट फंड आहे. त्यानंतर ज्वेलरी. ज्वेलरीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात. सध्या ट्रेंडला तर गोल्डच आहे, सोनं आहे, ओके. सोन्याचा भाव खूप सारा वाढलेला आहे. बघा अजून खूप सारे इन्व्हेस्टमेंट आहे, पण ह्या प्रॉपर महत्वाच्या मी सांगितलेल्या आहे. अशा गोष्टींमध्ये माणूस इन्व्हेस्टमेंट करतो आणि केल्याच पाहिजे. फक्त एकाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, जमलं तर सगळ्या गोष्टींमध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता काळाची गरज आहे. ठीक आहे. चला खूप खोलवर आपण याच्यात जाऊ नये, आपण थोडं लहान आहे, ओके. चला पुढे जाऊया. या गोष्टी समजल्या आहेत.
समजणारच आहे, सोपे आहे. आता महत्वाचं म्हणजे शेअर्स. आता शेअर मार्केट सुद्धा पूर्ण न समजणारी गोष्ट ही आपल्याला फक्त वरवर बघायची आहे की शेअर मार्केट काय असतं, शेअर काय असतो. आता शेअर म्हणजे समजा एक आहे पिंकू, एक आहे टिंकू, आणि पिंकू टिंकूला टाकायची कंपनी, आणि पिंकू टिंकूकडे आहे पैसे. बघा, एक आहे पिंकू, एक आहे टिंकू, या दोघांना तयार करायची आहे कंपनी. बघा, समजा ए घेतला आणि बी घेतला, हे दोन जण आहे. तर एखादी कंपनी चालू करायची, समजा एकालाच कंपनी चालू करायची होती आणि 1,00,000, याच्याकडे 1,00,000 आहे, पण कंपनी चालू करायला 10,00,000ची गरज आहे. कंपनी चालू करायला 10,00,000ची गरज आहे. मग 1,00,000चे 9,00,000 कमी पडताय. मग तो त्याच्या मित्राला सांगतो की आपण काय करू, तुम्हाला अजून तुझ्याकडे काय जमतील तेवढे पैसे दे, किंवा याने काही जुगाड करून 5,00,000 कुठून तरी केले, गोळा केले, याला सांगतो तू 5,00,000 दे. म्हणजे दोघांनी मिळून एक कंपनी चालू करू आणि दोघांचं 50-50% काय असेल, पार्टनरशिप असेल, म्हणजे शेअर असतील 50-50%. पण हा म्हटलं माझ्याकडे नाही इतके पैसे, माझ्याकडे सुद्धा 1,00,000. हा म्हणे ठीक आहे, माझ्याकडे पण 1,00,000. म्हणजे दोघांनी मिळून 2,00,000 घेतले. ओके, आणि मग 8,00,000 कुठून मिळवायचे, मग शेअर्स काढले जातात. ठीक आहे, तुम्ही खेड्यात राहतात तर आपण म्हणतो की माझे वडील, माझे बाबा, माझे आजोबा सभासद आहे, म्हणजे ते शेअर होल्डर आहे, त्यांच्याकडे एक शेअर आहे. ओके, समजा आता आपल्या प्रत्येक गावामध्ये सोसायटी असते आणि सोसायटीचा सभासद असतात. सभासद म्हणजे शेअर होल्डर आहे ते. जेव्हा शेअर्स विकले होते तेव्हा यांनी ते शेअर्स घेतलेले होते, त्याला म्हणायचं सभासद, आपल्या भाषेत शेअर होल्डर म्हणतात. तर ते शेअर्स घेतले जातात. बघा, म्हणजे हे शेअर्स वाले कंपनीचे काय असतात, मालक असतात. ठीक आहे, मग हे 8,00,000 रुपये समजा आपण घेतले 1,000 लोकांकडनं. ओके, 1,000 लोकांकडनं पैसे गोळा केले. मला सांगा, 8,00,000 रुपये गोळा करायचे 1,000 लोकांकडनं, मग एक व्यक्तीकडनं किती रुपये घेतले असतील. बघा, 1,000 लोकांकडनं 8,00,000 गोळा करायचे आहे, मग एका व्यक्तीकडनं किती रुपये घेतले असतील, चला कोण सांगतंय, पटकन फास्ट. शिंदेच उत्तर दिलंय फक्त. म्हणजे 800 रुपयाची शेअर व्हॅल्यू यांनी ठरवली. बघा, फक्त तुम्ही म्हणाल 800 रुपये काहीच नाही, आपण पण एक शेअर घेऊन टाकू. मग असे खूप सारे लोक विचार करतात आणि असे खूप सारे लोक येतात आणि शेअर्स घेऊन टाकतात, यांना आरामात 8,00,000 रुपये मिळतात. ठीक आहे, मग बघा, पण यांनी 1,00,000 घेतलेले, तुमच्या एकट्याचे 800 रुपयाचे, याचे 1,00,000, याचे 1,00,000, म्हणजे यांचा मालकी हक्क जास्त आहे. ओके, आणि 800 रुपये शेअर विकलेले 8,00,000चे. पण एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा हे 8,00,000 वाले 1,000 लोक एकत्र येतील आणि ते जर म्हटले तुम्ही कंपनी सोडून जा, तुमच्यामुळे तोटा होतोय कंपनीला, त्यांना कंपनी सोडून द्यावी लागेल. पण असं होतच नाही, 1,000 लोक कधीच एकत्र येत नाही. तर माहिती राजकारण काय चालू आहे, 10 लोक एकत्र राहत नाही. ठीक आहे, चला राजकारण जायचं नाही आपल्याला. तर बघा, 1,000 लोक आणि हे दोन, असे 1,002 लोकांची ही कंपनी तयार झाली, पण चालवतात हे दोघच. ओके, मग यांचा काय फायदा, हे शेअर होल्डर आहे आणि जसा प्रॉफिट होईल त्या टक्केवारीने यांना तो प्रॉफिट दिला जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या गोष्टी चालतात. आपण काही डीपमध्ये जाऊच तर जाणार नाही, नाही तर आपलं लेक्चरही पुरणार नाही आणि महिनाही पुरणार नाही. चला, शेअर ही गोष्ट कोण ठरवतं, कंपनीचे मालक, आणि ती प्राइस असते. बघा, शेअर म्हणजे काय, अ शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट, जसं आपण 800 रुपये बघितलं होतं, ऑफ द कॅपिटल. कॅपिटल होतं 10,00,000चं, त्याच्यापेक्षा स्मॉल युनिट बनवलं एक आणि ते विकलं, शेअर्स 800 रुपयाला विकला. ठीक आहे, मग ते स्मॉल आहे युनिट, कोणाचं, 10,00,000चं. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ शेअर इज अ प्रिंटेड, मग ती प्रिंटेड प्राइस असते. समजा एखाद्या वस्तूवर तुम्ही बघतात MRP, ती प्रिंटेड प्राइस, ती कंपनीने ठरवलेली. ठीक आहे, प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स अँड इट इज कॉल्ड शेअर सर्टिफिकेट. ठीक आहे, शेअरचे सर्टिफिकेट असतात आणि ज्या कंपन्या आहेत त्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असतात. लिस्ट असते, स्टॉक मार्केट आहे. गुगल जर केलं तुम्ही, तुम्हाला स्टॉक मार्केटच्या सगळ्या गोष्टी दिसतील.
ठीक आहे. युट्यूबलाही तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघू शकतात. नंतर बोर्डाचे पेपर झाल्यावर शेअर होल्डर, तुम्हाला मी आताच सांगितलं आपल्या भाषेमध्ये सभासद, ज्याच्याकडे शेअर्स असतात, जो शेअर्स विकत घेतो त्याला म्हटलं जातं शेअर होल्डर. बघा, पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड शेअर होल्डर. ठीक आहे. तर बघा, शेअर होल्डर इज अ पार्ट ऑफ ओनर. आताच सांगितलं मी, जो शेअर घेतो तो छोटा का होईना त्या कंपनीचा काय असतो, पार्टनर असतो, मालक असतो. ठीक आहे, ओनर असतो. अ कंपनी इन द प्रोपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही शी होल्ड्स. पण छोट्या अमाऊंट मध्ये ते मालक असतात, डायरेक्ट मालक नसतात, पूर्ण मालक नसतात. आताच तुम्हाला उदाहरण दिलं. त्यानंतर बघा, स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय रे? ज्या प्लॅटफॉर्मवरती कंपन्यांचे स्टॉक विकले जातात, घेतले जातात, म्हणजे सेलिंग आणि बाईंग केली जाते, त्या प्लॅटफॉर्मला काय म्हटलं जातं? स्टॉक एक्सचेंज. स्टॉक म्हणजे शेअर्स एक्सचेंज केले जातात, म्हणजे सेलिंग बाईंग केली जाते. बघा, इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक प्लेस. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट. स्टॉक एक्सचेंजला काय म्हटलं जातं? शेअर मार्केट. पण ओरिजिनल नाव आहे स्टॉक एक्सचेंज. मग ते आता फेमस आहे शेअर मार्केट. त्याला म्हणतात स्टॉक मार्केट, त्याला म्हणतात इक्विटी मार्केट, त्याला म्हणतात कॅपिटल मार्केट. असे खूप सारे नावं आहेत, पण फेमस आहे शेअर मार्केट नावाने. ठीक आहे. बघा, कंपनीज शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग. मग प्रत्येक कंपनी काय करते? आपली लिस्टिंग करते. ठीक आहे. लिस्टिंगचे पण खूप सारे रूल आहे, त्यात आपण इतकं डिस्कस करणार नाही. रूल असतात, त्या रूलमध्ये जेव्हा कंपनी बसते तेव्हा ती कंपनी लिस्टेड होते आणि ती ग्लोबली लिस्टेड होते. म्हणजे पूर्ण भारतात काय, तुम्ही कोणताही व्यक्ती त्या कंपनीचे शेअर घेऊ शकतो. तुम्ही सुद्धा ॲप ओपन केली, खूप सारे ॲप आहे. डीमॅट अकाउंट ओपन केलं, त्याला 18 वर्ष पूर्ण लागतात. आणि डीमॅट अकाउंट ओपन केल्यावर तुम्हाला आवडेल त्या कंपनीला तुम्ही सर्च मारलं, कंपन्या मोठ्या, त्याचे शेअर्स तुम्ही घेऊ शकतात. प्रत्येक कंपनी शेअर ऑलरेडी विकायला असतातच, संपत कोणाचेच नाही. बँका असतील, बँकांचे सुद्धा शेअर्स आहे. ठीक आहे. तर बघा, दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. ती म्हणजे फेस व्हॅल्यू, शॉर्ट फॉर्म आहे FV. फेस व्हॅल्यू ही ठरवते कंपनी किंवा कंपनीचा मालक. परत सांगतो, फेस व्हॅल्यू कंपनी ठरवते. ठीक आहे. परत एकदा तीनदा सांगतो, फेस व्हॅल्यू कंपनी ठरवते. स्वतः मालक ठरवतो की आपली वस्तू, आपली शेअरची प्राइस किती आहे. ती फिक्स असते, ती बदलत नाही. एकदा ठरवली ती बदलत नाही. आणि जेव्हा बदलायची असेल तेव्हा शेअर्स स्प्लिट होतात, एकाचे 2 होतात. आता ते पण खूप डीप मध्ये झालं, तुमच्यासाठी नाही येते. फेस व्हॅल्यू कंपनी ठरवते, बदलत नाही, एवढं फिट ठेवा. त्यानंतर बघा, प्रॉपर बघा, द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू, प्रिंटेड व्हॅल्यू, पर व्हॅल्यू. पर म्हणजे काय? पुढे आपण बघणार आहे. पर म्हणजे नो चेंज, न चेंज होणारी व्हॅल्यू म्हणजे पर व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे फेस व्हॅल्यू क्लिअर आहे. त्यानंतर महत्वाची म्हणजे मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू सतत बदलते, सेकंदाला बदलते शेअर्समध्ये. म्हणजे मार्केटमध्ये जी व्हॅल्यू फिरते त्याला मार्केट व्हॅल्यू म्हटलं जातं. आणि मार्केट व्हॅल्यू कोणीच ठरवत नाही. व्हॅल्यू ही व्हॅरी होते. ही का व्हॅरी होते आपल्यालाही माहिती आहे. आपण शेतकरी आहोत. आपण मार्केटमध्ये जेव्हा वस्तू घेऊन जातो, कांदे, टोमॅटो, तर सकाळी वेगळा भाव, दुपारी वेगळा भाव, संध्याकाळी वेगळा भाव. असं का झालं? आवक वाढली. आवक काय झाली? वाढली. म्हणजे टोमॅटो खूप अवेलेबल झाल्या, कांदे खूप मिळाले मार्केटमध्ये. आणि व्यापारी तर तेवढेच आहे, फिक्स आहे ना व्यापारी. मग व्यापाऱ्यांना खूप ऑप्शन्स मिळाले, म्हणून त्यांनी काय करतात, ते थोडेफार काय करतात, प्राइस कमी करतात, थोडं खोटं सांगतात, वरती क्रॅशेस आहे, असं आहे, तसं आहे. मग अशा प्रकारे आवक वाढली, आपल्या भाषेत सांगतो, आवक वाढली की प्राइस कमी, आवक कमी झाली की प्राइस वाढते. उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी कमी असतात त्यांची खूप प्राइस वाढते, म्हणजे भाजीपाला. ठीक आहे. मग हे मार्केट म्हणजे जिथं व्हॅल्यू बदलते त्या व्हॅल्यूला म्हटलं जातं
MV मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे. द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस इन द स्टॉक मार्केट कॉल मार्केट व्हॅल्यू MV. आणि मार्केट व्हॅल्यू काय होते, व्हॅरी होते, सेकंदाला व्हॅरी, ती स्टेबल नाही. पण फेस व्हॅल्यू काय आहे, स्टेबल. मग फेस व्हॅल्यू स्टेबल आणि मार्केट व्हॅल्यू काय होते, व्हॅरी होते. यांच्यापासून एक रिलेशन बनलेलं आहे. 3 रिलेशन आहे. ते रिलेशन आता आपण बघणार आहोत, ते महत्वाचे आहे. त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहे. बघा, त्याच्या आधी अजून एक डिव्हिडंड एक गोष्ट आहे. जर तुम्हाला डिव्हिडंड समजला, तुम्हाला अर्धा चॅप्टर समजणार आहे. 2 प्रॅक्टिस सेट ते डिव्हिडंड वरती डिपेंड आहे. आता डिव्हिडंड म्हणजे काय, छोटासा परतावा. म्हणजे आता आपण शेअर्स घेतले, मग आपण कंपनीत छोटे मालक झालो. मग कंपनीला जर फायदा होत असेल तर कंपनी जो प्रॉफिट मिळाला आहे तो वाटून देते. आणि ते वाटून दिलेले जे पैसे असतात त्यालाच म्हणतात डिव्हिडंड. ओके. आणि डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर मिळतो. एक कन्सेप्ट लक्षात ठेवा कायम, डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर मिळतो. बघा, द पार्ट ऑफ अॅन्युअल प्रॉफिट ऑफ कंपनी, जो प्रॉफिट होईल वार्षिक कंपनीला, विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमॉंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड. मी तेच सांगितलं मराठीमध्ये की कंपनीला जो वार्षिक प्रॉफिट होणार त्यापैकी तो वाटून दिला जाणार. जशा प्रकारचे शेअर्स घेतलेले त्याच प्रकारे प्रॉफिट दिला जातो. त्यानंतर काही गोष्टी त्याच्या, इफ द कंपनी इज परफॉर्मिंग वेल, कंपनीचा परफॉर्मन्स जर चांगला असेल म्हणजे प्रॉफिट जास्त होणार. देन द व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल इन्क्रीज, तर शेअरची प्राइस सुद्धा वाढते. ओके. शेअरची प्राइस वाढली, हेन्स द प्राइस ऑफ द शेअर्स गोज अप, शेअरची प्राइस वाढणार. म्हणजे याचा फायदा काय, ऍज अ रिझल्ट कंपनी गिव्ज गुड डिव्हिडंड. जितका जास्त नफा होणार तितका शेअर होल्डरचाही फायदा होणार. ठीक आहे. देन फॉर द शेअर होल्डर्स द डिव्हिडंड इन्कम इज अ टॅक्स फ्री. डिव्हिडंड इन्कम तुमची टॅक्स फ्री असते, याच्यावर टॅक्स लागत नाही. बघा, टॅक्स लागत नाही. ओके. म्हणजे ही पण वेगळी इन्कम. जर तुम्ही प्रॉपर शेअर्स घेतले, कंपनीचे शेअर्स वाढले, त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड पण मिळणार. ते शेअरची प्राइस पण वाढलेली आहे, ते पण तुम्ही विकू शकता, त्याचीही वेगळी इन्कम आणि डिव्हिडंडचीही वेगळी, अशी 2 इन्कम असते. आणि याला टॅक्स नसतो, जीएसटी नसते. त्यानंतर बघा, कंपॅरिझन ही खूप महत्वाचं आहे. खूप म्हणजे खूप, याच्यावर ऍक्टिव्हिटी येते, फिलिंग द ब्लँक येते. ठीक आहे. बघा, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे फेस व्हॅल्यू पेक्षा. मार्केट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे वस्तू महाग झाली. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 150 रुपयाला मार्केटमध्ये विकायला आहे, म्हणजे वस्तू महाग झाली. त्याला मॅथ मध्ये म्हटलं जातं प्रीमियम. प्रीमियम वाढलीये. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू जास्त आहे फेस व्हॅल्यू पेक्षा. त्यानंतर बघा, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम आहे, दोघांमध्ये फरकच नाहीये. 100ची वस्तू 100लाच विकली. ओके. त्याला म्हटलं जातं शेअर इज ऍट पर. तुम्हाला मी मला सांगितलं नो चेंज. पर म्हणजे नो चेंज, जास्तही नाही कमीही नाही, नो लॉस नो प्रॉफिट. ओके. तसं काही नाही, लॉस प्रॉफिट ते तिकडे ते वेगळं, पण मी सांगतो फक्त मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सेम. पर असते, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पर आणि प्रीमियम. शेवटचं आहे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे 100ची वस्तू प्रिंटेड आहे, वस्तूवर लिहिलेलं आहे 100 रुपयाला आणि तुम्हाला विकली जाते 80 रुपयाला. तुम्ही म्हणतात आम्हाला डिस्काउंट मिळालं, आम्हाला स्वस्त मिळालं. ओके. डिस्काउंट म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही कमी आहे फेस व्हॅल्यू पेक्षा. म्हणजे प्रिंटेड प्राइस एखाद्या वस्तूवर MRP ती जास्त आणि तुम्हाला ती कमी किमतीत मिळाली. एकदम सोपं असतं. जेव्हा आपण होलसेलरमध्ये जातो आपण खूप खुश होतो, याच्यावर MRP वेगळी ना, आम्हाला मस्त स्वस्त मिळाली. ती MRP पण त्यांनीच लावलेली असते. ते आता खूप डीप मध्ये आपल्याला जायचं नाही. म्हणजे तुम्ही किती खुश झाले तरी ते पैसे कमवलेले असतातच, आणि ते पैसे त्यांचा व्यवसाय कमवणारच आहे. कोणीही फुकट वाटायला बसलेला नाही. चल पुढे बघा, डिव्हिडंड समजलं, हे कंपॅरिझन समजलं. कंपॅरिझन खूप महत्वाचं आहे, याच्यावर एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर बघा, पुढे जाऊया. सम इन्व्हेस्टेड ही खूप सोपा फॉर्म्युला, एकदम सोपा. टोटल इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट. आता टोटल इन्व्हेस्टमेंट काय, नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाय मार्केट व्हॅल्यू. म्हणजे शेअरची मार्केट व्हॅल्यू समजा 100 रुपये आणि मला घ्यायचे 5 शेअर्स.
म्हणजे मला किती पैसे टाकावे लागतील? 500 रुपये. बस सिंपल मल्टिप्लिकेशन. याच्यासाठी फक्त काय लागतात? नंबर ऑफ शेअर्स, किती नंबर ऑफ शेअर्स आहे, किती क्वांटिटीमध्ये शेअर्स आहे, आणि एक शेअर किती रुपयाला आहे. पण ती मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू नाही. पेपरमध्ये मुद्दामून देतात फेस व्हॅल्यू 100, मार्केट व्हॅल्यू 150 आणि नंबर ऑफ शेअर्स 10. फाइंड द सम इन्व्हेस्टमेंट. मुलं काही करतात, फेस व्हॅल्यू मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स करतात, पण मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स करायचं आहे. डोक्यात फिट ठेवा. इन्व्हेस्टमेंट केली जाते मार्केट व्हॅल्यू प्लस नंबर ऑफ शेअर्स. क्लिअर? आणि महत्वाचं म्हणजे रेट ऑफ रिटर्न. आता रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय? जसं एफडीचा रेट ऑफ रिटर्न आहे 6%. मग ते 6% म्हणजे काय? तुम्ही 1,00,000 रुपये एफडी केली की तुम्हाला 6,000 रुपये मिळतात. नीट बघा, तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली? 1,00,000 रुपये. या 1,00,000पैकी तुम्हाला बँकेने डिव्हिडंड दिलाय. हा तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना. तुमची बँकेत एफडी म्हणजे तुम्ही बँकेत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग बँकेने तुम्हाला डिव्हिडंड दिला, तो फिक्स आहे 6,000 रुपये. आणि मल्टिप्लाय किती होतो? 100. तुम्ही हे पूर्ण सॉल्व्ह केलं की 6%. तुम्ही बघू शकता 20 20 30 30 उरला 6%. हा आहे ROR, रेट ऑफ रिटर्न. मग एफडीचा रेट ऑफ रिटर्न आहे 6%. तसाच आता आपल्याला शेअर्स मध्ये काही एक्झाम्पल बघायचे आहे की शेअर्स मध्ये याने असे इतके गुंतवले आहे, त्याने तितके गुंतवले, आणि कोणाचा ROR जास्त आहे. ज्याचा ROR जास्त त्याची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल. असे पण प्रश्न असतात. मग बघा, डिव्हिडंड इन्कम काढावी लागते. आता डिव्हिडंड इन्कम आपण बघितली, आणि डिव्हिडंड इन्कम मिळते फेस व्हॅल्यू वरती. ही गोष्ट लक्षात ठेवा. डिव्हिडंडची जी अमाऊंट मिळते ती कशावर मिळते? फेस व्हॅल्यू वरती. आणि सम इन्व्हेस्टमेंट कशावर केली जाते? मार्केट व्हॅल्यू वरती. आत्ताच बघितलं. ठीक आहे. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट वरती असेल डिव्हिडंड इन्कम आणि मल्टिप्लाय 100. यालाच म्हटलं जातं रेट ऑफ रिटर्न. मग प्रश्न विचारला जातो फाइंड द ROR, फाइंड द रेट ऑफ रिटर्न. त्यासाठी आपल्याला लागते, डोक्यात फिट ठेवायचं. काय लागतं? डिव्हिडंड अमाऊंट डिवाइड बाय सम इन्व्हेस्टमेंट म्हणजेच टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय 100. क्लिअर? इथपर्यंत समजलंय? समजलं असेल तर वाय टाईप करायचं आहे पटकन, फास्ट पटकन. चला पवार, आपण बॉम्बे स्टॉक कडे नंतर जाऊ बबड्या. ट्रेडिंग व्यू ती ऍप पण नंतर बघू बबड्या. ओके, आधी आपण इन्कम करू ना. इन्कम केली की मग आपण ते बघणार. चला जायचं आता पुढे. चल बघा, महत्वाचं म्हणजे ब्रोकरेज. पवार आले तुमचे ब्रोकर. बघा लक्ष द्या इकडे आता पवार साहेब. बघा, ब्रोकरेज म्हणजे आपल्या भाषेत दलाली. आता दलाली म्हणजे काही चुकीचं आहे का रे? नाही. आता दलालीमध्ये पण खूप सारे प्रकार आहे. काही चुकीचे दलाल आहे, पण काही प्रॉपर दलाल असतात. आता दलाल म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला ब्रोकर म्हणतात. तर ब्रोकर म्हणजे काय आणि ब्रोकरेज म्हणजे काय? बघा, हे आपण नंतर बघू. ब्रोकर हा मध्यस्थी असतो. ठीक आहे, ब्रोकर हा मध्यस्थी असतो. म्हणजे पवार जो आहे आपला यश पवार, त्या बबड्याला खूप इन्कम झालेली आहे, खूप इन्व्हेस्टमेंट करतोय, केव्हाचे ते ट्रेडिंग व्यू टाकतोय, त्याच्याकडे आहे 30 लाख रुपये. खूप श्रीमंत आहे आपला यश पवार. बघा, आता हे 30 लाख रुपये तो म्हणतो सर मला ना घर घ्यायचंय, मला बंगला घ्यायचाय, पण बंगलाच मिळत नाही. मला वेळच नाही ना बंगला बघायला. मी पैसे कमवतोय, मी गुंतलेलो आहे, मला वेळ नाहीये. मग मला बंगला कोण बघून देणार? मग त्याचा एक मित्र आहे. ओके, मग तो मित्र ब्रोकर आहे, त्याला माहित आहे. मित्र असेल त्याच्या ओळखीचा आहे. ओके, तो त्या ब्रोकरला सांगतो मला 30 लाखापर्यंत एक बंगला दे, बघून दे, मला वेळ नाही. ब्रोकरचं काम तेच आहे. ब्रोकरकडे ऑलरेडी असतात, लिस्टच असतात, कोणाला कितीला बंगला विकायचा आहे. त्याच्याकडे प्रॉपर असतात, 30 लाखाचे असतात आणि 50 लाखाचे असतात. आणि मग इकडे सुद्धा एक बी व्यक्ती आहे. जसा इकडे आपला पवार आहे, इकडे आपण जाधव घेऊ. जाधवला बंगला विकायचा आहे बिचारा. जाधवला वाटतंय मी हा विकून, जाधव बिचारा म्हणजे तो काही
कमी पैशावाला नाही, तो जास्त, त्याला तर कंटाळा आलाय बंगल्यात राहून, त्याला दुसरा बंगला बनवायचा आहे. आता याला बंगला विकायचा आहे, त्याला पण बंगला 30 लाखाला विकायचा आहे. अगदी याच्याकडे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे खूप सारे बंगलेवाले आहेत. त्याने निवडला ना 30 लाखावाला, याला 30 लाखाला बंगला विकायचा आहे. हा पण म्हणतोय मला वेळ नाहीये. बाबड्या तूच बघून घे, तू ब्रोकर आहे, तू बघून घे आणि मला 30 लाख दे, ते बंगला तू कितीलाही विक. ठीक आहे. आता हा सांगतो ठीक आहे तुला 30 लाखाला बंगला द्यायचा आहे, माझ्याकडे घेणारा आहे. घेणाऱ्याला सांगतो तुला बंगला घ्यायचा आहे, माझ्याकडे देणारा आहे, पण तुला मला ब्रोकरेज द्यावा लागेल, याचा फिक्स रेट असतो. हा सांगतो मला 10% देणे किंवा 1%, 2% काही असतात. 1% असतो, इथला 10% नसतो. आपण फक्त एक्झाम्पल घेतोय. मग समजा हा सांगेल 1% पण 3 लाख होतात, जाऊ द्या ब्रोकरेज 1 लाख, बस झालं 1 लाख. मला 1 लाख द्यायचे, मी तुझा बंगला म्हणजे मी तुला बंगला देईल. याला पण सांगतो मला 1 लाख द्यायचे बाबड्या, तुझा बंगला मी विकून देईल. बघा ब्रोकर दोन्हीकडून घेतो, तर ते त्याचे कष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे याने काम केलं, याचं पण यानं काम केलं, याला याच्याकडनं 1 लाख मिळाले, याच्याकडनं 1 लाख मिळाले. बट याला बंगला 30 लाखाला घ्यायचा होता, हे 30 लाख पूर्ण त्याला द्यायचे, याला 1 लाख द्यायचे. 31 लाखाला बंगला गेला पवारला, आणि ह्या बाबड्याला 30 लाखाला विकायचा होता. पण 30 लाख तर आले ना याच्याकडनं, त्यातला 1 लाख तर ब्रोकरला दिला, म्हणजे याला 29 लाख मिळाले. याला 29 लाख मिळाले, याला 31 लाख द्यावे लागले. 2 लाख ब्रोकरने घेतले. इथे ना 2 ट्रेडिंग झाल्या, त्या पण गोष्टी इथंच शिकवणार आहे मी. पण ब्रोकर म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. ब्रोकर दोघांकडनं घेतो. इथे बंगला आणि पैसे या दोघांची ट्रेडिंग झाली, देवाणघेवाण झाली. ट्रेडिंग कोणी घडवून आणली? ब्रोकरने घडवून आणली. म्हणून ब्रोकरला तर पैसे द्यावेच लागतील, रूल येतो. ठीक आहे. आणि त्याने ब्रोकर पाहिलेले दोघांनी पण. ठीक आहे, चला पुढे बघा. मग ब्रोकरेज म्हणजे काय? वी डायरेक्टली कॅनॉट गो द स्टॉक मार्केट. आता हे मार्केट बद्दल आहे, मी ह्या डेली लाईफचे एक्झाम्पल दिलेले, हे मार्केटच्या गोष्टी आहे. बघा आपण मार्केटमध्ये डायरेक्ट जात नाही. का बरं जात नाही? का बरं जात नाही? तर कोणीतरी बबड्या होता आपला पवार बबडू, तो बोलत होता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE, नंतर तयार झालं NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. या दोनच गोष्टी प्लॅटफॉर्म आहे, जागा आहे, बिल्डिंग आहे, इथं स्टॉक्सची ट्रेडिंग होते. बॉम्बे नावातच आहे म्हणून हे मुंबईला आहे, आणि NSE हे आहे बँगलोरला. ठीक आहे. या 2 गोष्टी इथे होते स्टॉक एक्सचेंज. मग तुम्ही आता बँगलोरला मुंबईला जाणार का रोज रोज? पहिले जावं लागायचं. जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा पोस्टाने पैसे आणि कोणत्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे ते पोस्टाने पाठवायचे. विचार करा पोस्टाने कधी पोहोचायचे. आता मला शेअर घ्यायचा आहे, प्राइस किती बदलणार तोपर्यंत. शेअर मार्केट खूप जुनं आहे, जेव्हा इंटरनेटही नव्हतं, समजून घ्या. मग ते पोस्टाने जाणार मुंबईला, तेव्हा हे बँगलोरचं पण नव्हतं. ठीक आहे. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे कोणत्या वर्षी काय आलेलं आहे, तुम्ही पुस्तक कधी वाचलंच नाही. तर बघा बॉम्बे स्टॉक पर्यंत ती चिठ्ठी जाणार, मग तिथं ते बघणार, मग ते पैसे, मग ते बॉन्ड तयार होणार, मग ते शेअर्स घेतणार, परत चिठ्ठी पाठवणार, तुमच्यापर्यंत लेटर येणार, मग तुम्ही ते जपून ठेवायचं की माझ्याकडे एवढे शेअर्स आहेत. आता तसं नाही, पूर्ण डिजिटली झालेलं आहे. तुम्ही एका सेकंदात शेअर घ्या, एका सेकंदात शेअर विका, काहीच फरक नाही, एका सेकंदात. ओके. आणि हे कोण करतं? मग BSE NSE करत नाही. हे फक्त म्हणतात आमच्याकडे फक्त स्टॉक एक्सचेंज होतो, ते स्टॉक एक्सचेंज करण्यासाठी तुम्ही वेगळे ॲप वापरा, आम्हाला वेळ नाहीये. मग ॲप कोणी बनवली? वेगवेगळ्या व्यक्तींनी बनवली. खूप साऱ्या ॲप्स आहे. मग ते ॲप म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. ॲप म्हणजे काय? प्लॅटफॉर्म. जसं आपण फोनपे वापरतो ते एक प्लॅटफॉर्म आहे. फोनपेवरती आपण खूप साऱ्या गोष्टी करतो, लाईट बिल भरतो, मोबाईल रिचार्ज करतो. पहिले जुने, आता तुमचा जेव्हा जन्मही नव्हता, तुमचे आईवडील जेव्हा मोबाईलचा रिचार्ज मारायचे तेव्हा दुकानदाराकडे जाऊन त्याला सांगावं लागायचं की मला रिचार्ज मारायचा आहे, किंवा तुम्ही आता घरच्यांना विचारून बघा, एक स्क्रॅच कार्ड मिळायचं. ते कार्ड घ्यायचं, त्याच्यावर तो कोड खोडायचा, नंतर बटनाने ते नंबर दाबायचे, आणि नंतर तो बॅलन्स आपल्याला मारून मिळायचा. म्हणजे ते बटन दाबलं, कॉल केला की बॅलन्स यायचा. ते स्क्रॅच करावं लागायचं. विचारून बघा लेक्चर संपल्यानंतर की पहिले रिचार्ज कसे मारायचे मोबाईलला. ठीक आहे. तेव्हा अँड्रॉइड मोबाईल पण नव्हते, छोटे मोठे होते बटनाचे. चला
अशा प्रकारे आहे. तर एक्सचेंज करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. तो प्लॅटफॉर्म म्हणजे ऍप आहे. त्या ऍपमध्ये आपण काय करतो, शेअर्स विकत खरेदी करतो. ठीक आहे, म्हणजे बाईंग आणि सेलिंग करतो. मग त्यांचा पण काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग ते ऍपवाले काय करतात, ब्रोकरेज घेतात, म्हणून ते ब्रोकर आहे. चला आता आपण मेन टॉपिक कडे येऊ. वी डायरेक्टली कॅनॉट गो टू द स्टॉक मार्केट. आपण जाऊ शकत नाही अँड बाय ऑर सेल शेअर्स. शेअर आपल्याला तर घ्यायचे पण आहे, विकायचे पण आहे. ओनली द रजिस्टर मेंबर्स ऑर ऑर्गनायझेशन म्हणजे एजन्सी ऑफ द स्टॉक मार्केट कॅन बाय ऑर सेल ऑन अवर बिहाफ. म्हणजे असं कोणी ऍप नाही बनवत, त्याला सेबी रजिस्टर म्हणतात बरं का. सेबी रजिस्टर असतं त्यांचं. कोणी उठसूट कोणी ऍप बनवलं कोणी शेअर विका असं नाही. ओके, प्रॉपर ते रजिस्टर करावं लागतो आपला प्लॅटफॉर्म, मगच ब्रोकरेज चालू होतं, त्या गोष्टी चालू होतात. दीज मेंबर्स, त्या मेंबर्सलाच म्हटलं जातं शेअर ब्रोकर्स. ते ब्रोकर असतात, मध्यस्थी असतात. आपण त्या ऍपमध्ये पैसे टाकतो, त्यानंतर आपण क्लिक करतो, मग त्या ऍपमधून जातं BSE ला, NSE ला, आणि मग तिथून ते शेअर तुम्हाला देतात. ते ऍपमध्ये असतात, तुम्हाला डिजिटल ते ऍपमध्ये दिसतात. तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट बघायची, तुम्हाला ते ऍप ओपन करूनच बघावं लागते. तुम्हाला बँकेत जाऊन नाही बघते, तुम्हाला ऍपमध्येच बघायची. ठीक आहे, चल. फॉर catering the service of buying and selling of share they charge some amount which is called brokerage. बरोबर आहे, तुम्हाला ते सर्व्हिस देत आहे, त्या सर्व्हिसचे काही चार्जेस असतील, त्या चार्जेसलाच नाव दिलं गेलं ब्रोकरेज. ठीक आहे, आता एक गोष्ट समजून घ्या बरं का. म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे, मुद्दामून हे उदाहरण का दिलं, डेली लाईफचं उदाहरण दिलं की लवकर डोक्यात फिट होतं. मी तुम्हाला एकच क्लिअर करतो, एकतर वस्तू विका किंवा वस्तू घ्या. घेतानाही तुम्ही ब्रोकरेजला ब्रोकरेज द्या, ब्रोकरला ब्रोकरेज द्यावंच लागल. वस्तू विकतानाही द्यावा लागल, वस्तू घेताना सुद्धा द्यावा लागल. तसंच शेअर जरी घेतला तरी ब्रोकरेज द्यायचंय, शेअर्स विकला तरी ब्रोकरेज द्यायचंय. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोन कंडिशन आहे बघा. आधी ही महत्वाची बघून घ्या. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू वरती ब्रोकरेज ठरतं. सध्या मार्केट व्हॅल्यू काय शेअर्सची, त्याच्यावरती मार्केट व्हॅल्यू वरच काय ठरणार आहे, ब्रोकरेज. आणि दोन कंडिशन तुम्हाला त्या घराच्या उदाहरणावर लगेच क्लिक होणार बघा. सिच्युएशन 1, ऍट द टाइम ऑफ बाईंग शेअर. शेअर घेताना काय होईल बघा. तुम्हाला शेअर घ्यायचाय, शेअर घ्यायचाय म्हणजे पैसे द्यायचे, आणि शेअर घ्यायचाय म्हणजे बंगला घ्यायचाय. पैसे द्यायचे, बंगला घ्यायचाय. पण जो शेअर विकणार आहे त्याला, म्हणजे शेअर म्हणजे आता बंगला घ्या, तुम्हाला बंगला घ्यायचाय, हे 30 लाख डायरेक्ट ज्याला बंगला घ्यायचाय ना त्याला द्यायचे. पण मध्ये व्यवहार कोणी करून दिला, ब्रोकरने. मग ब्रोकरला पण ब्रोकरेज द्यायचंय, म्हणून ते 1 लाख प्लस झाले होते. बघा फॉर्म्युला, मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज म्हणजे 30 लाख अधिक 1 लाख, म्हणून घेणाऱ्याचे 31 लाख गेले म्हणजे दिले, कुठं पडले नाही. 31 लाख दिल्यानंतरच घर ताब्यात आलं. घर होतं 30 लाखाचं आणि ब्रोकरेज गेलं 1 लाख. म्हणजे ब्रोकरेजची ऍडिशन कधी होणार, वस्तू घेताना, शेअर्स घेताना ब्रोकरेज आणि मार्केट व्हॅल्यू ऍड होते. ही कन्सेप्ट समजून घ्या. खूप मोठे मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, पेपरला येतात आणि कळत नाही ब्रोकरेज कधी ऍड करायचं आणि कधी मायनस करायचं. ब्रोकरेज ऍड करायचंय घेताना. वस्तू घेतली, पैसे दिले, शेअर्स घेतले, पैसे दिले, मग शेअरची जी मार्केट प्राइस आहे त्याच्यामध्ये ब्रोकरेज ऍड होणार. सिंपल फॉर्म्युला. आणि सिच्युएशन सेकंड, ऍट द टाइम ऑफ सेलिंग म्हणजे घर विकलं किंवा शेअर्स विकले. मग नीट बघा, 30 लाख रुपये आले होते, 30 रुपये नाही, 30 लाखाला घर विकलं, 30 लाख आले, ब्रोकरेज मायनस झालं 1 लाख, 29 लाखच खिशात पडले. त्याच गोष्टी बघा, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. क्लिअर? ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. जेव्हा सेलिंगची वेळ येईल, सेलिंग करणार ब्रोकरेज मायनस, आणि जेव्हा बाईंग करणार तेव्हा ब्रोकरेज ऍड. म्हणजे ही ऍक्च्युअली प्राइस असते बघा. सेलिंग प्राइस पर शेअर, बाईंग प्राइस पर शेअर. मला सांगा हे पूर्ण समजलंय तर वाय टाईप करा.
चला फास्ट. समजलंय? चला पटकन फास्ट. समजलंय? पटकन एकदम फास्ट मध्ये. चला फास्ट. जे ह्या लेक्चरला नवीन आहेत त्यांनी हे कधीच काही असं ऐकलं नसेल. इतक्या डीप मध्ये तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. सगळ्यांनी फक्त एक्झाम्पल घेतले आणि शिकून मोकळे झाले. ठीक आहे, लक्ष द्या, प्रॉपर लक्ष द्या. अजूनही वेळ गेली नाहीये, काही राहिलंच नाही, संपलंय. बघा, अशा प्रकारे आपलं पूर्ण डिटेलमध्ये थेरी एंड झालेली आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, हा शेवटचा दिवस होता 1 तासाचा. उद्यापासून 1.5 तास क्लास असणार, कारण की आपल्याला कमी वेळेत एंड करायचं आहे. आपल्याला का वेळ नाहीये की हळूहळू, आपलं वर्ष नाहीये हे. आता 1.5 तास प्रॉपर चालेल, कारण की सर्वांचे एक्झाम झालेले आहे. 1-2 मुलांचे एक्झाम असतील, त्यांचं काही एवढं टेन्शन घेऊ नका. दिवसभर अभ्यास करा. ओके, कारण की जर ते बघत बसलो तर आपलं एंड नाही होणार बाबड्यांनो. आपल्याला लवकर करायचंय. तुमची तोंडी परीक्षा लवकर येणार आहे. तुमचा आता लोड वाढत चालणार आहे. ठीक आहे? हो, मला माहिती ना पेपर एंड झाले, म्हणून तो सांगतोय. म्हणजे आता उद्यापासून 1.5 तास असेल. शक्यतो उद्याच आणि थोडं परवा हा चॅप्टर एंड आहे. 6-8च मार्क्स आहे. पुढचाही प्रॉबिलिटी खूप छोटा आहे. टार्गेट एकच आहे, 1.5 तास घेणे, 4 दिवस, 2 चॅप्टर एंड होतील. मला वाटतंय होतील आणि मला करायचेच आहे. मी शनिवारी पण काही उद्योग करू शकतो, घेऊ शकतो. ओके, आम्हाला म्हणजे आपल्याला रविवारच्या 2 चॅप्टर एंड करणे. सोमवारपासून परत फ्रेश आपण घेणारे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सला पूर्ण हप्ता जाऊ शकतो. चॅप्टर मोठा आहे, कॅल्क्युलेशन्स मोठे आहे, बोर्ड कमी पडेल. ठीक आहे, ओके, काही अडचण नाही ना? ठीक आहे, चला आता आपण इथेच थांबूया. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. चला पवार, चला.